अगदी बरोबर बोललात। तेव्हा मला वाटतं की तुम्ही तिथे जायला हवं। माहित नाही ग, एकदा वाटतं जाऊन बघावं, जाणून घ्यावं, पण मग वाटतं नको। ते खरंच कोण असतील? ते खरंच चांगली माणसं नसतील तर? तुमच्यासारख्या मुलाला जन्म देणारे आई वडील वाईट कसे असतील? आणि तुमचा पूर्ण हक्क आहे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा। सिस्टर, त्या गावात तू येशील माझ्यासोबत? नक्की येईन। तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी येईन तुमच्यासोबत, पण एका अटीवर। मला माझ्या देवाभाऊंना असं नाही बघायचंय पुन्हा। मला माझ्या देवाभाऊंना कायम हसताना बघायचंय। आणि ते तुम्ही म्हणता ना, डोंट फिअर, बोला ना देवाभाऊ, डोंट फिअर अँड देवा इज हिअर। हो। तारा, तू बघतेस ना तुझ्या आईला किती त्रास होतोय ते, तरी तू ऐकत का नाहीयेस? त्यांना एवढा त्रास होतोय तरी अडून का बसलीस सांग ना। तिची ही अवस्था बघून जर मी आत्ता पाघळले ना वहिनी, तर मला पुढे पश्चाताप करावा लागेल। वहिनी, तुम्हाला खरंच नाही माहित माझी आई कशी येते। अगं, कशी असली तरी आई आहे ना तुझी। तुला जन्म दिलाय त्यांनी, लहानाचं मोठं केलंय, एवढं मोठं नाव मिळवून दिलंय, संगीताचा वारसा दिला, असून काय हवंय तुला? पण म्हणून मी आयुष्यभर त्याचे पांग फेडत बसायचे का आता? मम्माचे ऑर्डर्स फॉलो करत बसायचे मी, तिची स्वप्न, तिच्या इच्छा पूर्ण करत बसायच्या मी। मला माझं असं स्वतःचं आयुष्य नाहीये का? सोहम, खूप मस्त जोडी आहे तुम्हा दोघांची। म्हणजे तू गाणं बनवणार आणि तारा गाणं गाणार, असंच आम्हाला वाटत होतं। एकतर पहिल्यांदा आपल्या मेहंदळे कुटुंबातून कुणीतरी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एंटर करतंय, त्यामुळे मला वाटलेलं तुम्ही दोघे मिळून आपल्या लेबलचं नाव खूप मोठं करणार, पण इथे ते सगळं उलटच होतं। मलाही असंच वाटलं होतं ऐश्वर्या वहिनी, पण मी ताराला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, ती नाही ऐकत आहे माझं। म्हणून आम्ही सगळे तिचं मन वळवायचा प्रयत्न करतोय, पण त्यासाठी तुझा सपोर्ट पण लागेल। म्हणजे तुझी आहे ना साथ? ऑफकोर्स आहे। ताराने जर परत गायला सुरुवात केली ना, तर या जगातला सगळ्यात आनंदी माणूस मीच असेन। झालं तर मग ह्यात जाते, तिला पाठवते, तू एकदा बोलून घे तिच्याशी। मला असं वाटतं भैरवीने ना खूपच मनावर घेतलेलं दिसतंय सगळं। नाही, साहजिकच आहे ना। तर एवढी वर्ष तिने ताराला गाणं शिकवलं, स्वतःचा वारसा चालवायला दिला, आणि आता जर ती नाही म्हणत असेल तर त्रास होणारच ना। पण ती अचानक नाही का म्हणते? म्हणजे हे असे डिसिजन जे असतात ते काही रातोरात घेतले जात नाहीत। ती बराच काळ यावर विचार करत असणार, नक्की तिच्या मनात असणार याबद्दल काहीतरी। कदाचित असं असेल की तिचा स्वतःच्या गाण्यावरचा विश्वास कमी झाला असेल। असं कसं? किती छान गाते ती, काय आवाज लागला होता तिचा। नाही, त्या दिवशी खरंच छान आवाज लागला होता तिचा। अरे हे काय, अजून भैरवीजी उठल्या नाही आहेत? नाही, तारा, तुझा सोहमने तुला बोलवलंय। बिचाऱ्या, वहिनी तू सूप बनवून आणतेस? म्हणजे भैरवीजी उठल्या तर त्यांना आपल्याला सूप देता येईल। हो, लगेच बनवून आणते। तू थांबशील नाही ते? मी आहे, तू ये। क्या बात आहे भैरवी जी, तुम्ही काय ऍक्टिंग करता। मला वाटतं ना ताराने तुमचा हाच गुण घेतलाय म्हणून तिला ती फिल्म ऑफर झाली हिरोईन म्हणून। नको ते गुण घेतलेत तिने, त्यापेक्षा फक्त गाणं घेतलं असतं ना माझ्याकडनं
अगं चाललं असतं. ऐश्वर्या, आपण हे सगळं करतोय पण याचा काही फायदा होणार आहे का? रिलॅक्स, हळू बोला. आता सगळे ताराच्या विरोधात गेलेत घरात. तिला तिचा निर्णय बदलावाच लागेल. मी तर म्हणते ती लवकरात लवकर तिचा डिसिजन चेंज करेल आणि गाणं गायला सुरुवात करणार. तसं झालं ना ऐश्वर्या, तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि मी तुम्हाला ते उपकार विसरूही देणार नाही. तारा, अगं लोक नावं ठेवतील. तू काय एवढा विषय ताणतेस? कधीतरी आयुष्यात कधीतरी समोरच्या माणसाचं समजून घे. मी दरवेळेस समजून घेते सोहम, पण या वेळेस नाही. आणि तुलाही चांगलंच माहितीये की मी का वागते असं ते. मला माहिती आहे आणि मला पट्ट पण आहे. इनफॅक्ट मी तुझ्या डिसिजनला रिस्पेक्ट पण करतो. पण मी तुला असं म्हणतच नाहीये ना की शूटिंग सोडून, तुझं काम सोडून तू गाण्याचे कार्यक्रम कर. दोन्ही मॅनेजेबल आहेच ना. आणि तसंही तुला आता आपल्या फिल्मची सगळी गाणी गायची आहेत, तेव्हा तू काय करणार आहेस? आता याला कसं सांगू? मला भीती वाटते. एवढी चांगली संधी मिळाली आहे मला. चुकून जर माझं सत्य जगासमोर आलं तर बदनामी होईल माझी. आणि हा मिळालेला रोलही हातचा जाईल. सावली, सारंग कुठे? ते ऑफिसला गेलेत. राजकुमार पोहोचला ना वेळेत? म्हणजे गाडी रिपेअर झाली ना? हो. भैरवीजी आल्यात आणि त्यांची इच्छा आहे आणि आमचंही असं मत आहे की सगळ्यांनी मिळून ताराला गाण्याविषयी मनवावं, तिचं मन गाण्याकरता तयार करावं. तुझी काही हरकत नाही ना? हे असं का विचारतायत? म्हणजे त्या दिवशी ह्यांनी मला गाताना पाहिलं होतं की नाही? काळजी करू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. तारा चांगली ट्रॅपमध्ये सापडली आहे. मला तर वाटतं ती आजच तिचा निर्णय बदलणार. बघा तुम्ही. ते ठीक आहे ऐश्वर्या, पण हे असं किती वेळ पडून राहायचंय मी? थोडा वेळ पडून राहावं लागेल. आपल्याला आपलं काम काढून घ्यायचंय ना. मग थोडंसं सहन करावं लागेल ना. हो ठीक आहे, मान्य आहे, पण किती? माझी केवढी कामं पडली तिकडे. थोडंसं सहन करा ना भैरवीजी. मी काय म्हटलं तुम्हाला, तुम्ही आता मजा बघा. खाली ना सगळे तिच्या विरोधात गेलेत, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता फक्त त्यात मी जर असं तेल ओतलं की झालं, आपलं काम डन आहे. आणि मग ताराचा डिसिजन चेंज. वेट. अच्छा, तर हा यांचा प्लॅन आहे. तर म्हणजे मम्माला काहीच झालं नाहीये. मी गाणं सुरू करावं म्हणून ती हे सगळं नाटक करते. गॉड. आणि तिचं समजू शकते मी, पण ऐश्वर्या वहिनीचं काय? ती का करते हे सगळं? तिचा काय फायदा आहे? जाऊ दे, वहिनीला नंतर बघते. पण मम्मा, गाण्यात तू माझी आई असशील, पण अभिनयात मी तुझी बाप आहे. आता बघच.